आणि मित्रांनो आपल्या इथे साप आलेला आहे बाजूला. आला कुरी बघितलं, कोणाचं लक्ष गेलं? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आपण चाललोय आपल्या गावी, चाललोय कोकणामध्ये चाललोय. मित्रांनो गणपती झालेले आहेत, जायचं होतं आपल्याला गणपती निमित्तच गावी जायचं होतं, कारण की आपण दरवर्षी गणपती निमित्त गावी जातो. पण आपल्या घरी एक छोटासा एक विधी आहे, जे आपले आजोबा ऑफ झालेले तर त्यांचं काहीतरी आपले एक विधी आहे, ज्याला काय बोलतो, अनसुट असं बोलतो. सो ती विधी करण्यासाठी आपण गावी चाललो आहे. आपल्याबरोबर आहे प्रतीक आहे, प्रीती आहे, मम्मी डॅडी ऑलरेडी गावी गेलेले आहेत आणि अंकिता आणि विश्वांकला यायला जमलं नाही, कारण की विश्वांक आजारी आहे. सो त्याला ट्रॅव्हल करणं पॉसिबल नाही आहे. आपला भाऊ अथर्व जो ऑलरेडी गावी पोचलेला आहे, बट ही डोंट नो की मी येणार आहे की नाही येणार आहे, त्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. सो आपण एकदा हॉटेलवर थांबलो आहे. ऑलमोस्ट आपण अर्धा रस्ता अंतर कापलेलं आहे. आपण एका गाडीवर आता हॉटेलवर थांबलो आहे. एक आपण सूप ऑर्डर केलेला आहे, कारण की जोरदार असा पाऊस पडलेला. इट्स गुड, इट्स गुड, चांगलं आहे, ओके. सो मित्रांनो व्लॉगला एन्जॉय करा. आणि व्लॉग करण्याचं मागचं मेन रिझन म्हणजे असं की खूप गावी असं हिरवगार झालं असेल. सो आपण एक ठरवलं की एक मेमरी पण कॅप्चर होईल, ब्लॉग पण होईल. त्यानुसार मित्रांनो ब्लॉगला एन्जॉय करा, स्टे ट्यून. मित्रांनो आपण गावी पोचलेलो आहोत आणि हे बॅटरी दाखव समोर, का दिसत नाही. आपण गावी पोचलेलो आहोत, कोणतरी आलं नाही, कोण गावी पोचलेलो आहोत मित्रांनो. आणि सकाळी वाजलेले आहेत, मला वाटतं 4 वाजलेले आहेत. 4 वाजलेत ना? हो, 4 वाजलेले आहेत. आणि मित्रांनो मुसळधार पाऊस आहे, जोरदार. पुढचं काय दिसत नाही. आपल्याकडे छत्री नाही आहे, काही नाही आहे. चला मित्रांनो सकाळीच भेटू, ऑलरेडी सकाळ झालेली आहे, म्हणजे उजेड झाल्यावर आपण भेटू. आणि मित्रांनो आता आपण चाललोय सगळी चौघच्या जण. फुल जोरदार पाऊस आहे. विथ अथर्व सकाळी आपण मित्रांनो 6 वाजता आलोय, झोपलेलो थोडा वेळ. आणि आता आपण चाललोय, घराची पूजा आहे, तर त्यामुळे आपण वडाची पानं आणायला चाललोय. कशी सॉरी कुड्याची पानं आणायला चाललोय. मी प्रीती, प्रतीक आणि आपला लिटल ब्रदर विश्वांक, अरे यार सॉरी अथर्व, विश्वांकच नाव येतं. मित्रांनो हे कुड्याचं पान जे आपल्याला पूजेसाठी पाहिजे. किती लागणार आहेत? 10 एक दिन. हे कुड्याचं पान डाबा झाली. हा पण ना बाई बघ, हे पण आहे. ए कुठे गेला? फाटले आजी. एकदा सापाला बघितलं ना. झाली ना. मित्रांनो आपली चहा आलेली आहे, मस्त कोरी चहा आलेली आहे. आणि अण्णा इकडे पूजेचं असं की भांडी धुत आहेत, देवपूजा करतात. हा हा, फुल असं कोझी कोझी वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये अशी सुंदर अद्रकवाली चहा. मित्रांनो हे आईने भेंडीची झाडं लावली आहेत, तुम्हाला दिसत असतील छोट्या छोट्या भेंडी. हे बघा
भेंडीची झाडं लावली ताईने दरवाजामध्ये. आणि मित्रांनो आपण आलो आपल्या मंगिलदारी आलो आणि आपल्या मंगिलदारी आपण काही ना काहीतरी नवीन आई किंवा डॅडी आपण काहीतरी एक्सपेरिमेंट करतच असतो. सो आता आई काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करते. आई लावलेल्या आहेत ना आधीपासून पुरून ठेवले होते बिया. हे बिया आईने काजूच्या बिया पुरून ठेवलेल्या आणि त्याचे आता असे हे मोड आलेत. आणि मित्रांनो हे खायला खूप सुंदर लागतात. खूप सुंदर लागतात. काय बघताय? आणि मित्रांनो ही कुठली भाजी आहे? आणि ही दारची भाजी आहे जी आपल्या आई हां थँक्यू. आणि मित्रांनो ही आपल्या दारची भाजी आहे जी आपल्या घराच्या बाजूलाच आईने लावलेली आहे. हो लागवड केलेली होती. मित्रांनो आपल्याला फूल भेटले जास्वंदीचं जे आपण आता गणपती बाप्पाच्या पुढे ठेवणार आहोत. मित्रांनो दुपारचा वेळ झालेला आहे आणि कडक भूक लागलेली आहे कारण की आपण रात्री बरोबर जेवलो नव्हतो. त्यामुळे आपण आता दुपारची वेळ झालेली आहे. जोरदार अशी भूक लागलेली आहे कारण की रात्री आपण लेट जेवलेलो. तर आता मजबूत भूक लागली. आपली फॅमिली सगळी आपली जेवायला बसलेली आहे. अरे मध्ये बोलू नको. मित्रांनो जेवायला बनवलं. काय बनवलं ना जेवायला जरा स्पीच करा. वालाची भाजी. वालाची भाजी बनवली आहे मित्रांनो आणि तांदळाची भाकरी बनवलेली आहे. अथर्वाचं पोट भरलेलं आहे कारण की अथर्वाचं दिवसभर जेवण चालूच असतं. आता मी जेवायला बसतो. अरे बस बस हा करतो. कुठे कोंबडीच्या बाजूला. अयो खाली तिला खाईल ना. आपली आहे कोंबडी. महाग आहे यार. आणि मित्रांनो आपल्या इथे साप आलेला आहे बाजूला. आला कुरी बघितलं. कोणाचं लक्ष गेलं? काय बघ अगं नाही तो बघ गेला. चला माझी इच्छा पूर्ण झाली. मला बघायचं. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 वाजलेले आहेत. तो आपण काहीतरी टाइम स्पेंड व्हावं यासाठी आपली घरातली सगळी मंडळी आपल्यासोबत आत्या आहे वनिता आत्या आपण चाललोय सड्यावरती चाललोय एक फेरफटका मारायला. आपण चाललोय नाचणीमध्ये चाललोय. आताची नाचणी मी लावली तिने तिथे आपण चाललोय. बघूया टाइम कमी आहे आपल्याकडे पण आपण ट्राय करूया की तिकडे जाऊया. मी आणि अथर्व स्टॉपवर आलेलो आहोत. आपल्या हा आहे आपला स्टॉप आणि आपल्याला जायचं आहे तर या दिशेने जायचं आपल्याला. मित्रांनो आपण एक नवीन आज एक्सपिरियन्स करायला गेलेलो. आपण गेलेलो खेकड्याने गेलो. मी प्रतीक आणि आपल्या बाजूचा दादा गेलेला संतोषदा. मित्रांनो लुक एवढी खेकडी भेटलेली आहेत आपल्याला. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. काय दिसलं आणि तुम्हाला मित्रांनो जोरदार असा पाऊस आहे. यू कॅन सी. आता मी आणि प्रतीक विचार करतोय की त्या पावसामध्ये आंघोळ करूया. तुम्ही शॅम्पू चलो रेडी रेडी ओके. पाणी प्यायचं पाणी.
गेला पाऊस. अहो पावलं खाली घ्या बाबू, पावलं खाली. अरे ह्याला पण घ्या बाहेर 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 पाऊस गेला रे. हा हा ठीक आहे. काय तुझ्या तो कुपी कुपी करू आहे. तू लहान आहेस बघ, चल तिकडं. अरे आतो. घ्यायला काय असतं? चला जाऊया चल. अरे, काय झालं? काय झालं ए इधर कुस्ती खेळले मजा आहे का पण पाऊस गेला. कुस्ती खेळत होते तू तर कुस्ती खेळत होती. काय काय प्रत्येक माणूस बायकोला घाबरतो. पाऊस नको ना, आता थांबव गेला बाबू. आता गेला डबल डबल परत. पाणी नाही. पाणी आहे. जेवण वगैरे झालेले आहे आता मस्तपैकी एकदम. आणि आपण एक आता नाईट आउट करतोय सगळेजण. आपण आता पत्ते खेळायला बसलोय. 3 पत्ती खेळतोय. काय सुरुवाती बेकार. अरे सॉरी सॉरी. आय माय सॉरी. माहिती नाही पत्ते. हॅलो गाईस, आता पूजा आहे. आता पूजा आहे. तिथे हे आहे. बघा इथे सामान म्हणतो. चेक केला. आई काय करा. मित्रांनो जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. मी अथर्व, प्रीती, प्रतीक आणि आपला एक शेजारचा छोटा अथर्वचा मित्र आहे. कोण अथर्व? सोहम. आपण चाललोय आपल्या छोट्याशा कुठे चाललोय सड्यावर. सड्यावरती चाललोय फेरफटका मारायला. आणि तिथून नदीवर नाही जायचं. नदीवर जायचा टाइम आहे का? अरे अथर्वला जायचं आहे आता नदीवर जायचं आहे. आता थोडी नदीवर जातात. अरे कुठे जायचं आहे? नदीवर आता नाही. अरे नाही जायचं आता. ए झोंबीस. हा चल 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 नदीवर जाऊया आपण. अरे मित्रांनो गावचा दुसरा दिवस आहे. आपण काल रात्री खेकड्याने गेलेलो. मजा आली. बरीचशी खेकडी मिळाली. म्हणजे अपेक्षेपेक्षा बाहेर मिळाली. आता मित्रांनो कामाच्या निमित्ताने आपल्याला गावी येता जमत नाही जास्त. पण जेवढे पण दिवस येतो त्या दिवशी तेवढे दिवस आपण एन्जॉय करतो आपलं गाव. पहिलं मित्रांनो जशी शाळा व्हायची, सुट्टी लागायची शाळेला, तसंच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गावी पळायचो. पण आता मोजूनच आपल्याला 5-6 दिवसच मिळतात. आज तर म्हणा आपण कामानिमित्त आलेलो गावी 2 दिवस. खरोखर मित्रांनो गावची मजा ही वेगळीच आहे. गावी येण्याची कोकणामध्ये. ज्यांचं गाव आहे कोकणामध्ये तेच समजू शकतात. जसं गाडीतून जसं मी बऱ्याच वेळा बाईकने पण आलेलो आहे गावी. आणि बऱ्याच वेळा बसने पण आलेलो आहे. या टायमाला बसने आलो गावी कारण की 2 दिवसासाठी जायचं होतं. मित्रांनो बसमधून जेव्हा आपण खाली पाय ठेवतो, उतरतो जेव्हा, एकदम वेगळंच सॅटिस्फॅक्शन होतं किंवा वेगळंच एक फील होतं. उतरल्याच्यानंतर अशी वाटतं यार कुठे आलो, एकदम मोकळ्या हवेमध्ये आलो आहे. सुंदर सुंदर. कारण की हे कनेक्शन आहे आपल्या या मातीबरोबर. खूप सुंदर असं एक पॉझिटिव्ह वाईब येते. एकदम नेगेटिव्ह थॉट्स सगळे निघून जातात ब्रेनमधून. कारण की आपली जन्मभूमी आहे. आपण या गावामध्ये जन्मलो आहोत.
प्रत्येकाचं आपल्या गावावर प्रेम तितकंच असतं, सगळ्यांचंच असतं. बाय द वे खूप कनेक्शन असतं आणि जेवढे पण व्लॉग बघतील आपला हा, तर आय थिंक खूप जण रिलेट करतील या गोष्टीशी. मित्रांनो रस्ता खूप स्लिपरी आहे. आता या वाटेवरून जास्त कोण लोक येत नाही, कारण की गावातच माणसं जास्त नाही आहे. जो तो शहराकडे शिफ्ट झालेला आहे. खूप स्लिपरी आहे. काल पण आम्ही खेकड्यानं गेलो, पाऊस होता ना तर मी शूट केलं असतं आणि गोप्रो आणला नाही आहे. जबरदस्त 2-3 वेळा पडलो मित्रांनो काल खेकडी पकडता पकडता. आता जिथे चाललो ना मित्रांनो तिथे आपण खेकडी पकडायला जातो, किंवा तिकडे पूर्वी गावातली लोक कपडे धुवायला जायची. त्याचं नाव आहे म्हालगी. आणि त्याच पाण्याचा पुरवठा आमच्या झऱ्याचा पुरवठा पाण्याचा आमच्या गावाला होतो. रानामध्ये जाताना मित्रांनो अशी काठी सोबत असणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून अशी काठी आपण आपटत आपटत जायचं, जेणेकरून आजूबाजूला असणारे किडी मुंग्या जे काही जनावरं असतील ते लांब होतात. पण चावणारा जनावर असतो तो चावूनच जातो. थोड्या दिवसापूर्वी अथर्वच्या मित्राला, म्हणजे तो बघा आपल्यासोबत जो आहे सोम, काय नावायचं, हात वरती कर, हात वरती कर. हां मित्रांनो त्याला साप चावलेला, जिथून आरामात जिथून आपल्या गावाला पाणी जातं. चलो पोचलेलो आहोत. खरोखर व्ह्यू जो बघाल ना तुम्ही, पावसाळी व्ह्यू असतो ना सुंदर, हा हा. हबीबी कम टू कोकण अँड आमकोल. काय करायचं विश्वांग आता तुला? अथर्व यू वॉन्ट टू जम्प? विश्वांग, अथर्व यू वॉन्ट टू जम्प? देन व्हाय? फेंक दो इसे, सेनापति फेंक दो इसे, जंप करो. बापरे, कोणीतरी खिचडी खाऊन टाकलेली तिथे. क्या हुआ, चड्डी गीली हो गई? काबरला प्रीती फोटोशूट करायला चालले, दगडावरती चालले. असो आणि मित्रांनो आता टाईम झालेला आहे, जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. मुंबईला जायचा, म्हणजे मी इथं राहतोय आजचा दिवस. अथर्व काय माझ्याबरोबर थोडी, अरे बा मी 2 दिवस राहणार आहे अजून. अतू आय एम गोइंग, यू हॅव स्कूल ना. ए भाई
हा व्हिडिओ टीचरने बघितला तुझ्या ओरडेल. बघू दे स्कूल टीचर ना हा बघू दे पूजा मिस बघा. नो मित्रांनो हा लावलं. आपण आता निघतोय मित्रांनो, सगळेजण मुंबईला निघतोय. 2 दिवस आपण गावी होतो. बाय. व्हेर इज माय फॅमिली नाही, व्हेर इज माय बर्गर किती रे बर्गर. हा आहे ना, हा ठीक आहे. आणि आपण आता सोडायला चाललोय अथर्वला. गाडीत बसवली की मग काय टेन्शन आहे ना. हा ना आपण होतो काय आपण नाही आपल्या वरती आपण गेलेलो तेव्हा तेव्हा हा आमच्यासोबत यायला बघत होता खोल पाण्यामध्ये. हा बघायला खूप लावून नाही झाली लोक गोळ्या बोलू शकतात मी का नाही बोलू शकत. हा विचारत होता मला डाळी पुडी. मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आहोत मुंबईला. आता ह्या ब्लॉगला मित्रांनो इथे एंड करतो. ब्लॉग आवडला तर नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू सून, टेक केअर.